विद्यार्थी मित्रांनो, नाव सी ऑन द स्क्रीन देर इज वन पिक्चर. एक चित्र दिसते बघा तुम्हाला इथे. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बीइंग यूज्ड. फॉर विच पर्पजेस, कोणकोणत्या कारणांसाठी, कोणकोणत्या हेतूसाठी वॉटर बीइंग यूज्ड, पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जात आहे ते आपल्याला शोधायचं आहे चित्रांमधून. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. इतर पशुपक्षी वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करतात का ते आपल्याला शोधायचं. ओके, नाव सी. तर इथे पाण्याचा यूज कुठे कुठे होतोय बघा. इथे घरं दिसत आहेत. आपण बघितलं घरामध्ये आपल्याला अनेक कारणांसाठी पाणी लागतं. ओके, बाथ, त्याच्यानंतर मॉपिंग ऑफ फ्लोअर, फरशी पुसण्यासाठी अनेक कारणांसाठी आपल्याला पाणी लागतं. त्याच्यानंतर इथे बघा कपडे धुण्यासाठी पाणी लागतं आहे बघा. इथे कपडे धुत आहेत. त्याच्यानंतर इथे स्विमिंग करतायत काही लोक, आंघोळ करतायत. त्याच्यानंतर वॉशिंग व्हेकल्स, काही ट्रक वगैरे धुण्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर इथे कारखान्यासाठी पाणी लागतं आहे बघा. इथे कारखान्यासाठी पाण्याचा वापर होतो आहे. त्याच्यानंतर इथे शेती आहे, शेतीसाठी पाण्याचा यूज होतो आहे. धरण आहे. ओके, वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. ॲक्च्युली मनुष्य प्राण्यांसाठी आपल्यालाच पाणी जास्त लागतं, पाण्याची आवश्यकता जास्त असते अनेक कारणांसाठी. इतर पशुपक्ष्यांच्या तुलनेत त्यांना फक्त पाणी पिण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी एवढंच पाणी लागतं, पण आपल्याला मात्र बऱ्याच कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. जो वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचं नियमन कशाद्वारे होतं? जलचक्राद्वारे होते. वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. द वॉटर व्हेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशन्स इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. या जलचक्रामध्ये व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर? जे मुख्य बाष्प पुरवण्याचा सोर्स कुठला आहे? तर वॉटर व्हेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशन्स म्हणजे सनलाईटमुळे समुद्रावरील, महासागरांवर आपल्याला पाण्याची वाफ जाताना दिसते बघा. महासागरातील पाणी, समुद्रातील पाणी सूर्यप्रकाशामुळे, सनलाईटमुळे वगैरे त्या पाण्याची वाफ होते आणि ती वर जाते, बरं ना. वॉटर व्हेपर हे जे फॉर्म होते तो काय आहे? मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. आणि ती कंडेन्स होते वाफ, वॉटर व्हेपर. क्लाउड्स बनतात, ढग बनतात आणि मग पाऊस पडतो. जे दिस वॉटर व्हेपर गेट्स कन्वर्टेड इन टू रेन. नंतर बघा इथे पाऊस पडतो. ठीक आहे, क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन द अर्थ. हे जे पावसाचं पाणी असतं ते गोड पाणी असतं, खारट नसतं. फ्रेश वॉटर जे पिण्यालायक पाणी मिळतं आपल्याला. म्हणजे फ्रेश वॉटर सोर्सेस म्हणजे गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात पृथ्वीवर. ठीक आहे, हे जलचक्र असंच सतत चालू राहतं आणि आपल्याला फ्रेश वॉटर मिळत राहतं. ओके, सेन नोट्स. वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू वॉटर सायकल. ओके, next, the water vapor formed from oceans is the main source of water in the water cycle. It gets converted into rain, creating fresh water sources on the earth. Okay, now see, we get water from natural sources. नैसर्गिक स्रोतांपासून आपल्याला पाणी मिळतं. We get water from natural sources such as streams, ओढे, rivers, streams, ओढे, river, नदी, ponds, छोटी तळी किंवा छोटे तळे,
देन स्प्रिंग्स, झरे, धबधबा. देन लेक्स, मोठं तळं किंवा सरोवर. We get water from natural sources such as streams, rivers, ponds, springs and lakes. Man also digs wells and borewells to lift groundwater. Wells and borewells तुम्ही बघितलं असेल. वेल्स मीन्स विहिरी, बोरवेल्स म्हणजे कूपनलिका. म्हणजे मानव काय करतो याच्याशिवाय, म्हणजे ओढे, नदी, छोटे तळे, झरे, सरोवरे यांच्याशिवाय कूपनलिका आणि विहिरी आणि कूपनलिका खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो. Man digs wells and borewells to lift groundwater. भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो. कशाच्याद्वारे? वेल्स अँड बोरवेल्स. ओके. Man also constructed bunds and dams of various sizes on rivers. Bunds and dams म्हणजे बंधारे आणि लहान मोठी धरणे बांधली आहेत मानवाने नद्यांवर. ऑन रिव्हर्स. ओके. त्याद्वारे पण पाणी मिळवण्याचं काम मानव करतो, बंधारे आणि धरणे बांधून. एवढं सगळं करूनही बघा आपल्याला स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स, लेक्समधून पाणी मिळतं. तसंच मानवाने वेल्स आणि बोरवेल्स, विहिरी, कूपनलिका खोदल्या आहे. तसंच कन्स्ट्रक्ट केलेत बंड्स अँड डॅम्स, बंधारे घातलेत आणि धरणं पण बांधलीत. एवढं सगळं असूनही आपल्याला पाणी टंचाई ही समस्या भेडसावते ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर. कशामुळे? तर पाण्याचा अनिर्बंधपणे वापर केल्यामुळे. ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, म्हणजे वाढती लोकसंख्या, इंडस्ट्री, उद्योग अँड फार्मिंग, शेती. म्हणजे वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय. ओके. वॉटर स्कॅर्सिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. सिरियस प्रॉब्लेम झाला आहे. काय? वॉटर स्कॅर्सिटी म्हणजे पाणी टंचाई हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. कशामुळे? ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर. म्हणून पाणी आपण व्यवस्थित आवश्यक तेवढंच वापरायचं आहे. ऑलवेज रिमेंबर म्हटले, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच बघितलं आपल्याला पाणी टंचाई समस्या भेडसावते. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. काय? फर्स्ट वन, यूज वॉटर स्पॅरिंगली. म्हणजे पाण्याचा वापर कसा करायचा? स्पॅरिंगली म्हणजे काटकसरीने करायचा आहे. यूज वॉटर स्पॅरिंगली. सेकंड वन, ब्लॉक वॉटर, लेट इट परकोलेट. म्हणजेच काय? ब्लॉक वॉटर पाणी अडवा आणि परकोलेट म्हणजे जिरवणे. पाणी जिरवा. लेट इट परकोलेट. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. थर्ड वन, स्टोअर वॉटर व्हेरेवर पॉसिबल. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पाणी साठवा. स्टोअर वॉटर, पाणी साठवलं पाहिजे आपल्याला. स्टोअर वॉटर व्हेरेवर पॉसिबल. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. फोर्थ वन, रियूज वॉटर व्हेरेवर पॉसिबल. म्हणजे पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा. रियूज करा म्हणजे रियूज म्हणजे पुनर्वापर करणे. रियूज वॉटर म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करा. व्हेरेवर पॉसिबल, पाण्यात शक्य तेथे पुनर्वापर करायचा आहे. रिमेंबर, स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. जे साठवलेलं पाणी आहे, स्टोर्ड वॉटर आहे, डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स म्हणजे साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. हे लक्षात ठेवायचं. डज नॉट स्टेल ॲट वन्स, स्टोअर वॉटर. ओके. आणि रियूज करायचं आहे पाण्याचा. म्हणजे एकदा वापरलेलं पाणी पुन्हा आपण आजूबाजूच्या झाडांना पण वापरू शकतो. जे धुण्याचं पाणी वगैरे आहे ते पुन्हा वापर करायचा आहे त्याचा. द लास्ट पार्ट इज अ होमवर्क.
यू हॅव टू सॉल्व, यू हॅव टू कम्प्लीट दिस होमवर्क. काय बघा होमवर्क. इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशन्स युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. बघा, इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशन्स युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. म्हणजे सीज आणि ओशन्स म्हणजे समुद्र आणि महासागरातील पाणी कसं असतं, सॉल्टी असतं, खारट असतं. खारट असूनही जे समुद्रातलं आणि महासागरातील पाणी खारट असूनही उपयुक्त कसे आहे, आपल्यासाठी उपयोगाचं कसं आहे हे तुम्ही लिहायचं. हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचं. ओके, इथे आपण थांबूया.